नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. राष्ट्रवादी पक्ष कार्यालय, गिरिजा एन्क्लेव्ह, गणेशवाडी, पाचपाकडी, ठाणे येथे आरोग्य तपासणी सेवा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शरदजी पवार यांचा वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व ज्येष्ठ नागरिक दाखले वाटपाचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप, अल्प दरामध्ये श्रवणयंत्र वाटप, तपासणी, महिलांकरिता कर्करोग निदान चाचणी, मधुमेह तपासणी, हाडाचे विकार, मणक्याचे आजार, रक्तदाब, ECG यांसारख्या विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक दाखला, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला यांसारख्या विविध प्रकारचे शिबिर देखील येथे राबवण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने विधानसभा गटनेते व आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या प्रमुख सहकार्याने वैद्यकीय सेल ठाणे शहर अध्यक्ष असद चाऊस यांच्या वतीने हा कार्यक्रम येथे आयोजित केला होता. यावेळी ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, ठाणे शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, ठाणे शहर महिला अध्यक्ष सुजाताताई गाग, महिला ठाणे शहर कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, OBC सेलचे ठाणे शहर अध्यक्ष गजानन चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ठाणे शहरचे माजी नगरसेवक, कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते या शिबिरामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले. आदरणीय नेतृत्व शरदचंद्रजी पवार साहेब यांचा 84वा वाढदिवस आज होतोय. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गेले अनेक वर्ष झाले आम्ही विविध कार्यक्रम घेतो, पण एक साहेबांचं नेहमी सांगणं असतं एक अध्यक्ष म्हणून किंवा कार्यकर्त्याला की बाबांनो, माझ्या कामामध्ये किंवा माझी पद्धत ही आहे की 80% त्यात समाजकारण आणि 20% फक्त राजकारण ठेवा, कारण आपण समाजाला उपयोगी पडलं पाहिजे तर लोकांकडे आपली ओळख राहील. त्यासाठी आम्ही कार्यक्रम घेतो. दरवर्षी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त इतर कुठचाही कार्यक्रम न घेता फळ वाटप, गोरगरिबांना साडी वाटप, जसं आत्ताच आम्ही 3 तारखेला एक साडी वाटपाचा कार्यक्रम घेतला. आज इथे ब्लड कॅम्प ठेवलेला आहे. संध्याकाळी कळव्याच्या ऋतुचक्र गार्डन मैदानात तिथे ज्येष्ठ नागरिकांचा आम्ही सत्कार ठेवला आहे. अशा प्रकारचे विविध समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही करत असतो. 12 डिसेंबर माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आज आम्ही आरोग्य शिबिराचे आयोजन केलेलं आहे. आमचे आदरणीय डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आमच्या ठाण्याचे अध्यक्ष सुहास देसाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही प्रदेश कार्यालयाच्या आदेशानुसार आरोग्य तपासणी इथे केलेली आहे. हे आरोग्यामध्ये जे गरजू लोक आहेत त्यांना कशी मदत मिळेल त्यासाठी आज आम्ही आरोग्याचं आयोजन केलं. त्या ठिकाणी खूप प्रतिसाद आहे, लोकांना चांगलं सुविधा मिळाल्यामुळे खूप गर्दी आहे. ज्येष्ठ नागरिकांचं ओळखपत्र सुद्धा आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे, जेणेकरून जे गरजू लोक आहेत त्यांना बाहेर येण्या जाण्याची धावपळ होऊ नये आणि जागेवर सगळ्या वस्तू भेटाव्या, त्यासाठी मी आरोग्याचे आयोजन केले. असं आहे की माझ्याकडे आरोग्य वैद्यकीय सेल ठाणा अध्यक्ष असल्याबद्दल आम्ही ज्या विभागात जसं क्षेत्रात काम करतो तर आजार एवढे वाढलेले आहेत, या सध्याच्या धावपळीच्या या गोष्टी एवढे आजार वाढलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही आरोग्य शिबिर लावून ठाण्यामध्ये जेवढ्या गरजू लोकांची मदत पूर्ण करता येईल त्यासाठी आम्ही आरोग्यासाठी काम करणार. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. काँग्रेसचे माजी नगरसेवक महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यातील निवासस्थानी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मनोज शिंदे हे 5 वेळा काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्षही होते. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये कोकण पट्ट्यात काँग्रेस पक्षाला जागा देण्यात आल्या नसल्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. कोपरी बाचपाकाडी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांच्या विरोधात बंड केलं होतं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मतदारसंघातून विजयी झाले होते. काल त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यावेळी माजी नगरसेवक शैलेश शिंदे तसेच मनोज शिंदे समर्थक यांनीही यावेळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आपला फोटोग्राफर कुठे आहे? समोर आणि हे व्हिडिओ कोण काढतोय? आम्ही तर पुढे व्हिडिओ शिवसेना जिंदाबाद. शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना जिंदाबाद. हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. अमर रहे, अमर रहे. अमर रहे. मनोज शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मनोज शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शैलेश शिंदे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. ऋषिकेश तायडे यांची भारतीय शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला असून त्यांची ठाणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड म्हणून ऋषिकेश तायडे यांनी अधिकृतपणे भारतीय शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यांची ठाणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती देखील करण्यात आली आहे. हा महत्त्वपूर्ण असा निर्णय माजी आमदार व पक्षाचे सरचिटणीस भाई पाटील यांच्या आदेशाने व आदरणीय माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला आहे. पाटील साहेब यांनी तायडे यांच्या पक्षामध्ये स्वागत केलं असून त्यांच्या नेतृत्वावरती मोठ्या अपेक्षा देखील व्यक्त केल्यात. ऋषिकेश तायडे हे एक अनुभवी नेते आहेत आणि समाजसेवक देखील आहेत. ते पूर्वी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. ते किसान काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठी अतिशय परिश्रम घेतलेत. भारतीय शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करून त्यांनी गोरगरिबांच्या प्रश्नांवरती काम करण्याचा आणि स्थानिक विकास मजबूत करण्याचा संकल्प केला आहे. तायडे यांनी आपल्या पक्षाचे नेतृत्वाचे आभार मानले आहेत. आपल्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता देखील त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या मूल्यांना प्रामाणिकपणे जपत ठेवणे, शहरातील लोकांची निस्वार्थ सेवा करण्याचा दृढ निश्चय त्यांनी व्यक्त केला आहे. रघुनाथ मोरे यांचं निधन झालं. एक दुःखद आणि ही वेदनादायी घटना आहे. माझ्यासाठी ते आनंद दिघेंच्या सानिध्यामध्ये काम करत असताना मोरे यांनी खूप मार्गदर्शन मला केलं होतं, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज म्हटलं आहे. माझ्या या यशस्वी वाटचालीमध्ये देखील मोरे यांचा मोठा सहभाग आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला दिघे साहेब गेल्यानंतर आधार देणं, त्यांना शिवसेना पक्ष संघटना वाढवणे आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करण्याचं काम मोरे यांनी केलं आहे. ठाण्यामध्ये दिघे यांच्यानंतर शिवसेना संघटना सांभाळण्यासाठी मोरे यांनी कामकाज केलं. माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते देखील त्यांनी घडवले आहेत. तसेच आज वेगवेगळ्या पदांवरती काम करत आहेत. त्यांच्या पाठीशी देखील मोरे यांचं नेहमी मार्गदर्शन होतं. शिवसेनेसाठी आणि माझ्या वैयक्तिक परिवारासाठी मोरे यांची खूप मोठी उणीव आज जाणवत आहे. ती कधीही न भरून काढता येणारी उणीव आहे. त्यांच्या परिवारासाठी आम्ही सातत्याने त्यांच्या पाठीशी उभं राहू, असं देखील यावेळी त्यांनी म्हटलं आहे. आदरणीय शरद पवार यांना वाढदिवसाची शुभेच्छा देण्याकरिता ट्विटरद्वारे मी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, देशाचे केंद्रीय मंत्री होते आणि या महाराष्ट्रामध्ये एक अभ्यासू व्यक्तिमत्व, एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून दांडगा अनुभव म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो. त्यांना सुदृढ आणि दीर्घायुष्य लाभो
त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना अभिष्टचिंतन करतो. माझ्या परिवाराकडून देखील त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देतो, असं यावेळी या ट्विटमध्ये एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं आहे. माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे साहेबांचं निधन झालंय. खरं म्हणजे एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे. तर म्हणजे माझ्यासाठी तर ते अगदी धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या सानिध्यामध्ये काम करत असताना मोरे साहेबांनी खूप मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या या यशस्वी वाटचालीमध्ये देखील मोरे साहेबांचा देखील मोठा सहभाग. तर म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला साहेब गेल्यानंतर आधार देणं, त्यांना शिवसेनेचा पक्ष संघटना वाढवणं आणि त्यासाठी अहोरात्र मोरे साहेबांनी काम केलं आणि प्रत्येकालाच आपल्या परिवारातलं मान. आणि मी देखील मगाशी सांगितलं की ठाण्यामध्ये दिघे साहेबांच्या नंतर शिवसेना संघटन सांभाळण्याचं काम त्यांनी केलं, वाढवण्याचं काम केलं आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते देखील आज वेगवेगळ्या पदांवर काम करतात. त्याच्या पाठीशी देखील मोरे साहेबांचं सहकार्य, त्यांचं मार्गदर्शन होतं आणि असं या म्हणजे एक कडवड बाळासाहेबांच्या विचारांच्या विचाराचा कडवड शिवसैनिक आज आमच्यामध्ये नाहीत. ही शिवसेनेसाठी आणि माझी वैयक्तिक परिवारासाठी देखील मोठी हानी आहे आणि शिवसेनेमध्ये देखील न भरून येणारी उणीव आहे आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वर आहे, अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि त्यांचा परिवार देखील आमचाच परिवार आहे, शिवसेना परिवार आहे आणि त्याच्या पाठीशी आम्ही सातत्याने परिवार म्हणून उभा राहू, अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो. आणि माझी जिल्हा प्रमुख आणि त्यांच्या परिवारातले सदस्य रघुनाथ मोरे साहेबांना मी भाव करतो. जनसेवक आमदार संजय केळकर यांची ठाणे विधानसभेवरती तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक 22 तर्फे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष राजेश गाडे, ठाणे लोकसभा संयोजक फ्रेंड्स ऑफ बीजेपी निलेश कोळी, राष्ट्रवादी ठाणे शहर सचिव दिनेश मेहरोल, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल कुंड, शाखा प्रमुख धनंजय कोळी, गोकुळ कुंड, रामचंद्र काका राऊत यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक कट्टा, नवविशाल बौद्ध मित्र मंडळ, अमृतेश्वर सेवा मंडळ, संघर्ष महिला बचत गट, संघर्ष मित्र मंडळ, दोस्ती ग्रुप, कल्पतरू महिला बचत गट, संजीवनी महिला बचत गट, मल्लिका बचत गट, शिवानंद महिला बचत गट, रांजाई महिला बचत गट यांचाही यामध्ये सहभाग लागला. तर या कार्यक्रमाचं आयोजन भाजप ठाणे शहर कार्यकारिणी सदस्या उषा वाघ, उपाध्यक्ष विशाल वाघ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील स्थानिक नागरिक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.